मला विश्वास तर होत नाहीये, पण मी आज ते करणार आहे. फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी मी विचार करते की माझ्या केसांना मला हेअर कलर करायचं होतं, पण मला ते घरीच ट्राय करायचं होतं, कारण का पहिली सुरुवात ही घरातून बघायची होती की कसं होतं आणि माझ्याकडनं ते कसं प्रॉपर होतं. माझा हा व्हिडिओ फेल होतोय की पास होतोय, आणि मी आज खूप 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 मोठी रिस्क घेणार आहे. माझे हे ओरिजिनल व्हर्जिन हेअर्स आहेत, त्याच्यावर मी या अगोदर कोणताही कलर अप्लाय नाही केलेला. तर आज मी त्या केसांवर मी कलर अप्लाय करणार आहे आणि परमनंट कलर करणार आहे. तर मला खूप म्हणजे आधी इच्छा नव्हती करायची, पण नंतर बघून बघून असं वाटायला लागलं की थोडेसे ब्राउनिश मधून मला हेअर माझे हवे होते आणि ते फायनली करतेय. तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी माझे हेअर्स हे प्रॉपर ब्लॅक शेडमध्ये आहेत. तर तुम्ही बघू शकताय त्याची उंची माझ्या कमरेपर्यंत आहे. आज मी जो कलर करणार आहे तो आहे लॉरियर पॅरिस कडून. तर त्याचा कलरचं नाव आहे, म्हणजे शेड नंबर आहे 7.35. तर हा ब्राउनिश ब्लॉन्ड मध्ये मी जरासा कलर करणार आहे आणि मला खरंच खूप भीती वाटते की कसं होणार आहे आणि होईल का नीट. तर असं मला भीती वाटते. तर चला तर मग आपण बघूयात की त्याची प्रोसेस काय. तर मंडळी तुम्ही खाली बघू शकता व्हिडिओमध्ये मी प्रॉपर असं त्याचं सगळं सामान घेतलेलं आहे. जसं की मी डेव्हलपर घेतलाय, कलर घेतलाय, हँड ग्लोव्स घेतले, एक ब्रश घेतला आणि छोटेसे बाउल घेतलेले. ह्या प्रकारे ग्लोव्स घातलेले आहेत हातामध्ये. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी कलर घेतलाय आणि तो मी एका बाउलमध्ये किंवा कंटेनरमध्ये रिकामा करते आणि आपल्याला डेव्हलपर इथं घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय डेव्हलपरची क्वांटिटी आपल्याला कलरपेक्षा दुपटीने घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता थोडीशी लिक्विड कन्सिस्टन्सी दिसते, पण जेव्हा आपण ते मिक्स करतोय ते त्याच्यानंतर ना तुम्ही बघू शकता एकदम क्रीम टेक्स्चरमध्ये ते झालेलं आहे आणि खूप छान पद्धतीने मिक्स केल्यावरच आपल्याला केसांवर लावायचं आहे. तर तुम्ही बघू शकता प्रॉपर मी मिक्स केलेला आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मी माझ्या केसांचे सेक्शन करून घेते, जेणेकरून इझी पडेल मला कलर इव्हनली सगळीकडे लावायला. तर मी केसांमधून अर्धा भाग हे डोक्यावर कव्हर केलेला आहे आणि खाली जे सेक्शन सोडलेले आहेत त्यातून सुद्धा मी 2 सेक्शन करणार आहेत, जेणेकरून इझिली कलर अप्लाय करता येईल. आता या ठिकाणी बघू शकताय ज्या ठिकाणी मी कलर लावलाय त्या ठिकाणी मी कोंब सुद्धा करून घेते, जेणेकरून इझिली सर्व ठिकाणी स्प्रेड होईल आणि पॅच दिसणार नाही. आता ज्या ठिकाणी मी कलर लावलाय त्या ठिकाणी मी तसंच ठेवेल आणि जिथे कलर लावलेला नाहीये तो भाग मी वरच्या दिशेने दुमडून घेईल आणि इव्हनली तिथे सुद्धा कलर लावेल. आणि त्यानंतर तुम्ही बघताय की मी फॉईल पेपरने हे कव्हर करून घेतलंय, जेणेकरून इझिली तिथे हीट जाऊन ते सगळं लवकरात लवकर कलर होऊ शकेल. आता सेम प्रोसेस आहे त्याच प्रकारे करते, जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात येईल की मी कसं कलर अप्लाय करते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ज्या ठिकाणी मला कलर करायचा त्या ठिकाणी मी कलर करून घेते. मला जिथे गरज वाटते तिथे कोंब करते किंवा हातांनी इझिली स्प्रेड करते, जेणेकरून पॅच पडणार नाही. कलर करून झाल्यावर मी फॉईल पेपरने ते कव्हर करून घेते, जेणेकरून इझिली हीट प्रोड्यूस होईल तिथे. ठीक आहे, कव्हर करून झाल्यावर मी पूर्णपणे लॉक करून घेते ते. आणि तुम्ही बघू शकता प्रॉपर मी ऍप्लिकेशन केलेलं आहे. मी फक्त 30 मिनिटं ठेवणार आहे, त्याच्यावरती जास्त ठेवणार नाही. आता 25 मिनिटं झालेले आहेत. तर आता मी हे वॉश करणार आहे आणि बघणार आहे की आता हे मी सगळ्यात सुरुवातीला लावलेलं आहे. तर आपण बघूयात की हे अर्ध खोलून ते हे कसं झालंय. तर मला तुम्हाला दिसतोय का माहित नाही, पण मला थोडासा कलर चेंज झालेला दिसतोय. तर मी फक्त अजून 5 मिनिटं ठेवणार आहे. 5 मिनिटानंतर मी बघणार आहे की कसा अप्लाय झालाय. तर भेटूयात मग. मी डायरेक्ट वॉश करूनच येते की कसं दिसतोय फायनल लुक. तर बघूया. फायनली माझ्या केसांना कलर झालेला आहे.
तुम्ही बघू शकताय केसांचा कलर हा चेंज झालेला आहे. अगोदर माझे केस हे ब्लॅक होते, आता तो चेंज होऊन ब्राऊन झालेला आहे. पण मी खूप मोठी यामध्ये चूक केलेली आहे. तुम्ही माझी क्लिप बघितली असेल ज्याच्यामध्ये माझा जो केसांचा कलर आहे तो फायनली चेंज झालेला आहे. मला एक्झॅक्टली पाहिजे होता तसा तरी नाही, बट थोडासा ब्राउनिश मिळालेला आहे. त्याचं कारण मी सांगते. मी एक चूक केली ती म्हणजे की मी खूप लवकर केस वॉश आउट करून टाकले. तर मला ते ॲक्च्युली 40 मिनिट्स ठेवायचं होतं, कारण का माझे केस हे व्हर्जिन होते. बट मला असं वाटलं की 30 मिनिट्समध्ये कदाचित ते झाले असेल, त्याच्यामुळे मी लवकर वॉश आउट केलं आणि मला हवा तसा कलर तर नाही, बट ठीक आहे, ब्राउनिश कलर भेटलेला आहे. पण नेक्स्ट टाइम मी एवढं लक्षात ठेवेल की थोडासा टाइम दिला पाहिजे प्रत्येक गोष्टीला.